नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मागील 3 महिन्यांपासून ज्यांनी खंबीरपणे बाजू उचलून धरली ती सुरेश धस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक दावा केलाय. मला खोक्या उर्फ सतीश भोसले प्रकरणामध्ये अडकवून माझ्या हत्येचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप स्वतः सुरेश धस यांनी केलेला आहे. आणि याच अनुषंगाने आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे खोक्यावर नेम आणि सुरेश धसांचा गेम. अर्थात या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आपण पाहिलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यांनी आवाज उठवला होता मागील 3 महिन्यांपासून त्या सुरेश धस यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी धक्कादायक दावा केलेला आहे. खोक्या उर्फ सतीश भोसले प्रकरणामध्ये मला अडकवून माझ्या हत्येचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप सुरेश धसांनी केलाय. निश्चितच राजरत्न, मुळामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी तू जसं सांगितलं तसं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अतिशय ॲग्रेसिव्हली सुरेश धस हे आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळत होते. ते सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल, सुरेश धसांच्या माध्यमातून संतोष देशमुखांच्या परिवाराची देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासोबत भेट देखील राजरत्न जी आहे ती झाली होती. मात्र सतीश भोसले उर्फ खोक्याबाई, या खोक्याबाईच्या प्रकरणामुळे सुरेश धस कुठेतरी बॅकफूटवर गेले राजरत्न. आणि म्हणजे सातत्याने माध्यमांमध्ये राहणारे सुरेश धस हे माध्यमांपासूनही अलिप्त राहू लागले. चर्चेत राहणारे सुरेश धसांवर अनेक टीका टिप्पण्या ज्या आहेत त्या केल्या जाऊ लागल्या. अखेर सतीश भोसलेला प्रयागराजमधनं अटक देखील राजरत्न झाली. मात्र सुरेश धसांच्या बाबतीत सातत्याने उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या घडवल्या गेल्या. त्यानंतर सुरेश धस हे खोक्याबाईच्या घरी देखील राजरत्न गेले होते, ज्यावेळी खोक्याबाईचं घर वनविभागाने पाडलं होतं. आणि आपण या कुटुंबियांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असं सुरेश धस जे आहेत ते म्हटल्याचं राजरत्न पाहायला देखील मिळालं होतं. मात्र आता जर आपण पाहिलं तर एका मराठी वृत्तपत्राला, एका मराठी वेब पोर्टलला सुरेश धस यांनी मुलाखत दिली. आणि त्या मुलाखतीमध्ये अतिशय खळबळजनक असे काही गौप्यस्फोट हे सुरेश धस यांनी राजरत्न केलेले आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याबाई, या खोक्याच्या प्रकरणामध्ये आपल्याला विलन ठरवून आपला खून करण्याचा कट जो आहे तो रचला जात होता. परळीचे मुंडे आपल्या मतदारसंघात आले असं म्हणत, नाव न घेता त्यांनी म्हणजे परळीचे मुंडे असं म्हणत एक प्रकारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधल्याचं राजरत्न पाहायला मिळालं. विमानाची तिकिटा काढून काही जणांना राजस्थानवरून मुंबईत बोलवलं गेलं असं देखील सुरेश धस जे आहेत ते राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळालं. हरणाचं मांस हा जो खोक्या आहे हा सुरेश धसांना देत होता असं एक भासवलं गेलं. आणि बिश्नोई समाजाच्या टार्गेटवर आपल्याला आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला असं सुरेश धस जे आहेत ते राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश धसांकडून अतिशय गंभीर असे आरोप जे आहेत ते राजरत्न या सगळ्या मुलाखतीच्या निमित्तानं करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, आपण पाहतोय की बिश्नोई समाजामध्ये हरणाला फार मोठं महत्त्व असतं. हरणाला मंदिराचा दर्जा हा बिश्नोई समाजामध्ये दिला जातो. जर आपण पाहिलं तर सलमान खानचं प्रकरण असेल, हम साथ है चित्रपटाच्या वेळी सलमान खानवरती आरोप आहे की त्यांनी काळविटाची शिकार केली आणि त्यानंतर त्याच्या मागे बिश्नोई गँग लागलेली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँग लागलेली आहे. त्याला सलमानला मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सुद्धा दिलेली आहे. परंतु सुरेश धसांनी असा आरोप केलेला आहे कुठेतरी हे प्रकरण जे आहे लॉरेन्स बिश्नोई पर्यंत न्यायचं, राजस्थानमधल्या लोकांना मुंबईमध्ये घेऊन यायचं, त्यांना सांगायचं की सुरेश धसांनी कशा पद्धतीनं हरणांचं मांस खाल्लेलं आहे आणि या प्रकरणामध्ये मला दोषी ठरवून माझी हत्या घडवायची असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. निश्चितच राजरत्न, या सगळ्यामध्ये अतिशय हे सगळे गंभीर आरोप असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच सुरेश धसांच्या नी जे आरोप केले ते अतिशय गंभीर आहेत आणि सरकार अर्थात सुरेश धसांचा आहे. या सगळ्या संशयानंतर, या सगळ्या गौप्यस्फोटानंतर सुरेश धस राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, अर्थात ज्यांच्याकडे गृह विभागही आहे, त्यांच्याकडे जात आहेत का? आणि किंवा या सगळ्या कटाचा जर सुरेश धस म्हणत असतील तर त्यांना अर्थातच राज्यातनं काहीतरी गोपनीय माहिती जी आहे ती माहिती देखील असू शकते किंवा काही गोष्टी या सुरेश धसांपर्यंत पोहोचल्या देखील असू शकतात. या सगळ्या माहिती, हे सगळ्या गोष्टी सुरेश धस हे राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत का? आणि या सगळ्यावर सुरेश धस ऍक्शन घेत आहेत का राजरत्न, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. मात्र एक सतीश भोसले उर्फ खोक्या, हा खोक्या हरिण काळविटांची शिकार काय करतो, त्यानंतर तो सुरेश धसांचा निकटवर्तीय निघतो. एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मी निर्दोष आहे म्हणतो, मी समाजसेवक आहे म्हणतो. त्यानंतर प्रयागराजला पळून जातो. प्रयागराजमधनं UP पोलीस, बीड पोलीस त्याला
संयुक्त कारवाई करून अटक देखील करतात. अटक केल्यानंतर हा वारंवार सिंपत्ती गेम्स आहेत ते खेळताना प्रयत्न करतो. कधी भाचीला समोर आणतो, कधी बायकोला समोर आणतो, कधी तुरुंगातच अन्नत्याग आंदोलन करेन म्हणतो आणि त्यानंतर आता थेट सुरेश धसांनी केलेला हा सगळा जो आरोप आहे, हा एक गंभीर आरोप असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसऱ्या बाजूला राजरत्न जर आपण पाहिलं, तर खोक्याची पत्नी तेजू सतीश भोसले हिने मात्र हे सगळे आरोप फेटाळत लावत आपल्याला आणि आपल्या नवऱ्याला जे आहे ते जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं गेलं. एक साधा गावातला वाद होता, जो ढाकणे परिवाराचा वाद आपण पाहिला खोक्याच्या अनुषंगाने. तर तो एका गावातला वाद होता. तो वाद सार्वजनिक करून आम्हाला, आमच्या परिवाराला आणि सुरेश अण्णांना जाणीवपूर्वक या सगळ्यामध्ये गोवलं गेलंय, असं खोक्याची पत्नी तेजू सतीश भोसले म्हटल्याचं राजरत्न पाहायला मिळालंय. मात्र धसांच्या या सगळ्या विधानामुळे राजरत्न कुठेतरी जर आपण पाहिलं तर एक नवीन राजकारण जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. नवा कुठेतरी एक मुद्दा जो आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यावरून आता सुरेश धसांचीच भूमिका राजरत्न ही निर्णायक असणार आहे. संकेत, महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो, जसं सुरेश धसांनी आरोप केलेला आहे की खोक्या भोसले जो आहे तो मला मांस आणून देतो, असं कुठंतरी पोर्ट्रेट करायचे बिश्नोई गँग पर्यंत, जेणेकरून बिश्नोई गँग मला आरोपी समजेल, मला दोषी समजेल आणि ते माझी हत्या करतील, असं एक प्रकरण करायचं होतं, असा आरोप त्यांनी केलाय. परंतु वन विभागाने जेव्हा कारवाई केली खोक्या भोसलेवर, तेव्हा त्यांना हरणाचं मांस सापडलेलं आहे. संकेताने असे हे सगळं सापडल्याच्या नंतर सुरेश धसांनी घेतलेली भेट, याकडे तू कसं बघतोय? सुरेश धस आणि खोक्या भोसलेचे संबंध हे जाहीर झालेले आहेत. राजरत्न, खोक्या हा अर्थातच सुरेश धसांचा कार्यकर्ताच आहे. कारण तुला आठवत असेल तर याच खोक्याचा एक व्हिडिओ राजरत्न व्हायरल झाला होता. आपण देखील टॉप न्यूज मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तो व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो खोक्या असं म्हणतोय की अण्णा आज आमदार आहेत, पण अण्णा भविष्यातले मुख्यमंत्री आहेत. हेच सुरेश धस या खोक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. भले ते म्हणत असतील 2021ला मी शुभेच्छा दिल्यात. 2021ला सुरेश धस हे जरी विधानसभेवर नसले, तर राजरत्न लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य प्राधिकरणातनं सुरेश धस आमदार होतेच विधान परिषदेवर. त्यामुळं हा धसांचा निकटवर्तीय आणि धसांचा कार्यकर्ता आहे हे तर जग जाहीर झालं होतं. तुला वाढदिवसाच्या 99% नाही 100% शुभेच्छा, असं सुरेश धस जे आहेत ते राजरत्न म्हटले होते. त्यामुळं हा धसांचा कार्यकर्ता असल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. आता जो मुद्दा तू सांगितलास की हरणाचा मांस हा खोक्या सुरेश धसांना प्रोव्हाइड करतो असं सांगून आपल्याला बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आणण्याचा प्रयत्न केला राजरत्न. या सगळ्या अनुषंगाने जेव्हा तेजू सतीश भोसले जी सुरेश धसांची पत्नी, खोक्याबाईची पत्नी आहे, त्याला ज्यावेळी राजरत्न प्रश्न विचारला होता, त्यावेळी तिनं असं सांगितलं की ते हरणाचं मांस नव्हतंच, ते होतं रानडुकराचं मांस होतं. आणि त्यामुळं ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी खोटे गुन्हे आपल्या परिवारावर टाकून आपल्या परिवाराला जो आहे ते नाहक त्रास दिला जातोय, असं खोक्याची पत्नी असणाऱ्या तेजू भोसलेने राजरत्न सांगितल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे लॉरेन्स बिश्नोईने माझा खून केला पाहिजे इतक्या खालच्या स्तरावर तुम्ही राजकारण नेत असाल तर तुमच्या बरोबरची दोस्ती काय कामाची? आणि या प्रकरणामध्ये कोण आहेत ते मला माहिती आहे, त्यांची मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असं सुरेश धस म्हणालेले आहेत. तुमच्या बरोबरची दोस्ती काय कामाची, याचा अर्थ काय होतो संकेत? राजरत्न, हे सगळं जर आपण पाहिलं, तुमच्या बरोबरची दोस्ती काय कामाची, याचा साधा एक आपण वन लाईन अर्थ जर काढायचा ठरवला तर तो अर्थातच पंकजा मुंडे यांच्याकडे किंवा मुंडे परिवाराकडेच त्याचा रोख राजरत्न जाताना पाहायला मिळतो. कारण पहिला आरोप जो सुरेश धसांनी केलाय राजरत्न, परळीचे मुंडे आपल्या मतदारसंघामध्ये आले असं ज्यावेळी सुरेश धस म्हणतायत, त्यावेळी अर्थातच त्यांचा रोख हा मुंडे बंधू भगिनींकडे असू शकतो. आता हे जे आहे की तुमच्या बरोबरची दोस्ती काय कामाची, यातून सुद्धा सुरेश धसांचा अप्रत्यक्ष रोख हा मुंडे परिवाराकडेच, मुंडे बंधू भगिनींकडेच असावा, असं प्रथमदर्शनी तरी दिसतं राजरत्न. संकेत, एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धसांनी ज्या पद्धतीनं संतोष देशमुख प्रकरणामध्ये जी बाजू उचलून धरलेली होती, आरोपींना कशी फाशीची शिक्षा होईल यासाठी सुरेश धस अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी अनेक आंदोलनं सुद्धा केली, अनेक मोर्चांमध्ये सुद्धा ते सक्रियपणे सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि एकंदरीत या प्रकरणामध्ये ज्यावेळी धनंजय मुंडेंची त्यांनी 2 वेळा गुप्त भेट घेतली, असा गौप्यस्फोट ज्यावेळी स्वतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला, त्यानंतर कुठेतरी सुरेश धस बॅकफुटवरती आले.
आणि त्यानंतर कुठेतरी इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप आता अंजली दमानिया यांनी केलाय. निश्चितच राजरत्न या सगळ्या भेटी जर आपण पाहिल्या तर एक भेट आपण जर पाहिलं तर ती चंद्रशेखर बावनकुळेंच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी झाली होती आणि दुसरी भेट ही रुग्णालयामध्ये राजारत्न धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ज्यावेळी ऑपरेशन झालं आणि त्यांना तो बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं होतं त्याच्या 1-2 दिवस अगोदर ही सगळी भेट जी आहे या बेल्स पाल्सी आजाराचं निदान होण्याच्या अगोदर झालेली ही सगळी भेट धनंजय मुंडेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याच्या नंतरची आणि ही भेट सुरेश धसांनी घेतली. भेट घेतल्यानंतर राजारत्न सुरेश धसांवर जेव्हा टीकेची जोड उठत होती त्यावेळी सुरेश धसांनी काय केलं तर सुरेश धसांनी पहिल्यांदा मस्साजोग गाठलं. मस्साजोग गाठून मस्साजोगच्या ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. आपण जर पाहिलं तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अगदी हात वर करून सुरेश धसांना जे आहे ते समर्थन राजारत्न या सगळ्यामध्ये दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत जे काही सांगितलं ते सगळं चार्जशीट मधून फोटो आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उघडकीस देखील आल्या राजारत्न. आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर अर्थातच सुरेश धसांनी त्यानंतर इमेज बिल्डिंगसाठी प्रचंड मेहनत राजारत्न घेतल्याचं पाहायला मिळालं. कारण ज्यावेळी मला वाटतं ही सगळी भेट झाली होती त्यानंतर धनंजय मुंडेंच्या अनुषंगानं कृषी विभागातील भ्रष्टाचाराचं झालाय असं म्हणत त्यांनी कृषी आयुक्त विकासचंद्र रस्तोगी यांना एक पत्र पाठवलं होतं. रफिक नायकवडी असा कार्यकर्ता होता आणि ज्याच्या माध्यमातून हे सगळं पत्र धसांनी राजारत्न पाठवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी मस्साजोग गाठलं. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनातही सुरेश धस हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि आता हा सगळा आरोप करून अंजली दमानिया यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये राजारत्न उडी घेत इमेज बिल्डिंगसाठीचा प्रयत्न सुरू केलाय असं म्हटलेलं आहे. अर्थात हा अंजली दमानियांचा दावा आहे आणि याला अर्थातच उत्तर हे सुरेश धस हेच देऊ शकतात. त्यामुळे सुरेश धस आता या सगळ्याच अनुषंगाने ही एका वृत्तपत्राला एका वेब पोर्टलला दिलेली मुलाखत आहे. त्यामुळे सुरेश धस हे समोर येऊन या सगळ्याबाबतची काय भूमिका मांडतायत हे सगळं पाहणं पुढच्या काळामध्ये महत्वाचं असणार आहे. राजारत्न संकेत, जसं आता अंजली दमानिया यांनी आरोप केलेला आहे की हे कुठेतरी इमेज बिल्डिंगचा प्रयत्न होतोय सुरेश धसांकडून आणि त्यासाठी त्यांचं हे वक्तव्य आहे असा दावाच जे आहे अंजली दमानिया यांनी केलेला आहे. परंतु हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंची भेट घेतल्याच्या नंतर खरंच सुरेश धस बॅकफुटवर आलेले होते. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे सुरेश धसांवरती टीका केलेली होती. मराठा समाज कोणावरती विश्वास ठेवत नाही, आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आमच्याशी गद्दारी केली असं थेटपणे त्यांनी हल्लाच चढवला होता सुरेश धसांवरती. जर आपण पाहिलं तर एवढं गंभीर प्रकरण आहे. सलमान खान ज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी आहे तो सलमान खान पोलिसांचं संरक्षण घेतो बिश्नोई गँगपासून वाचण्यासाठी. परंतु सुरेश धसांना हे माहिती आहे की मला मुंबईमध्ये मला मारण्यासाठी विमानाने लोक बोलवण्यात आली, त्यांना पटवून देण्यात आलं की कशा पद्धतीने सुरेश धस हरणांचं मांस खातो. अशा एवढा गंभीर गुन्हा माहिती असताना, त्यांना एवढी गंभीर माहिती त्यांच्याकडे असताना त्यांनी आधीच तक्रार का केली नाही, त्यांनी मुलाखतीमध्येच या बाबतीत मध्ये गौप्यस्फोट का केला? खरंच हा सुरेश धसांचा इमेज बिल्डिंगचा प्रयत्न आहे का? काय वाटतंय तुला? राजारत्न अतिशय योग्य मुद्दा तू उपस्थित केलाय. जर सुरेश धसांना डाऊट होता की जर सुरेश धसांना सगळं माहिती होतं, सुरेश धस थेट माध्यमांमध्ये मुलाखती देण्याऐवजी त्यांनी बीडच्या न्यायालयामध्ये किंवा अगदी आष्टीच्या त्यांच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे का, याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे का, दिली नसेल तर ती का दिली नाही, मग कुठेतरी माध्यमांमध्ये जाऊन त्याची पब्लिसिटी करायची होती का, असे सगळे प्रश्न या निमित्तानं राजारत्न उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी इमेज बिल्डिंगसाठी की आपल्याला कसं टार्गेट केलं जातंय, आपल्या जवळचेच कसे टार्गेट करतायत असं म्हणून पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना टीका करण्याचा, धनंजय त्या सगळ्यांवर टीका करण्याचा किंवा राजकीय कुठेतरी आपल्याला सेट होण्याचा प्रयत्न सुरेश धस या सगळ्याच्या निमित्ताने करतायत का, किंवा हा पब्लिसिटीसाठीच केलेला एक स्टंट आहे का, त्यामुळे अनुषंगानं सुरेश धसांनी सगळी मुलाखत दिली का, हे सगळे प्रश्न राजारत्न इथं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. कारण संकेत, आपण बघतोय ज्यावेळेस धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यानंतर सुरेश धस पूर्णपणे बॅकफुटवर आल्याचं पाहायला मिळालं. आधी त्यांना ज्या पद्धतीचं लोक म्हणायचे तशा पद्धतीचा विश्वास आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी बघितला, आपल्या व्हिडिओवरती ज्या कमेंट येतात त्या माध्यमातून जरी बघितला, तर कुठेतरी सुरेश धसांचा विश्वास आता कुठेतरी कमी झालाय असं दिसतं. जेव्हा धनंजय मुंडेंची भेट घेतल्याच्या नंतरचं प्रकरण बोलतोय. आधी प्रचंड संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यात आलेला होता, परंतु धनंजय मुंडेंची भेट घेतल्याच्या नंतर तो विश्वास कुठेतरी ढासळत गेला आणि त्याच अनुषंगानं कुठेतरी इमेज बिल्डिंगचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न संकेत असा आहे, कारण ज्यावेळेस या प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुरेश धसांनी आवाज उठवला त्यावेळी
वाल्मिक कराडची जी पत्नी आहे मंजिली कराड, तिने असं आरोप केलेला होता की आम्ही सुद्धा सुरेश दसांची अनेक प्रकरणं आहेत, ती प्रकरणं सुद्धा आम्ही बाहेर काढू असा थेट इशारा दिलेला होता. त्याचंच काहीतरी प्रतीत म्हणायचं अशी प्रकरणं बाहेर येतात. राजारत्न, काही दिवसांपूर्वी आपण आष्टी पाटोदा शिरूर कासारचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची सुद्धा मुलाखत घेतली होती आणि त्यांनी सुद्धा असंच सांगितलं होतं की सुरेश दसांची काही प्रकरणं आम्ही देखील बाहेर काढू. तू मंजिली कराडचं उदाहरण राजारत्न दिलंस. मला असं वाटतं राजारत्न, या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकीय काहीतरी असू शकतं. सुरेश दसांनी तर एकच नाव म्हणजे मुंडे म्हटलेलं आहे आणि या सगळ्यामुळं सुरेश धसांच्या म्हणजे आपण जसं म्हटलंय आपल्या टॅगलाईन मध्ये सुद्धा की सुरेश धस यांना संपवण्याचा कट नेमका कुणाचा, हा राजकीय अँगलनी केला जातोय की मग बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सुरेश धसांना आणलं जातं. जर तर मग बिश्नोई गँगला या सगळ्या बाबतची माहिती कोणी दिली, सुरेश धस म्हणतात तसं, हे सगळंच राजारत्न महत्वाचं आहे. मात्र कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला पॉलिटिकल अँगल आहे आणि तो निश्चितपणे इथं दिसतो आपल्याला राजारत्न. कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये हा सगळा तपासाचा अँगलच कुठेतरी चेंज करण्याचा प्रयत्न सुरेश दसांचा आहे असं वाटतंय का? कारण टोटल या प्रकरणामधला हा अँगलच चेंज झालाय. म्हणजे थेटपणे ज्यांनी प्रकरणामध्ये आवाज उठवला त्या सुरेश दसांच्याच हत्येचा आरोप, हत्या होती असा गंभीर आरोप सुरेश दसांनी केलाय. त्यामुळे सुरेश दसांना हे सगळं प्रकरण वेगळ्या अँगललाच न्यायचंय असं वाटतं. अँगल म्हणू शकतो आपण राजारत्न, कारण या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवला, त्यानंतर खोक्या आपला कार्यकर्ता निघाला, मग विधानसभेच्या पायऱ्यांवर सांगितलं की खोक्यावर गुन्हा दाखल करायचा आहे तर करून टाका, आणि त्यानंतर मग त्या खोक्याचे एक एक कारनामे खोक्यातले समोर यायला लागले आणि त्यानंतर संकेत, गुन्हा दाखल करायचा करून टाका म्हणायचं, गुन्हा दाखल होतो ज्यावेळेस वन विभागाकडून कारवाई होते, त्यानंतर ही कारवाई एवढ्या तत्परतेने कुणी करायला लावली, तो 100 घर वर्ष पाडायचा अधिकार तुम्हाला कोणी कुणी दिला, असं थेटपणे सुरेश धस त्या ठिकाणी जाऊन वक्तव्य करतात. निश्चितच. आणि खोक्याच्या परिवाराला भेट देऊन तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत देखील मी करू असं देखील सुरेश धस जे आहेत ते राजारत्न म्हणतायत. त्यामुळं धसांचं चाललंय काय असाच प्रश्न राजारत्न इथं उपस्थित नक्कीच. होतोय. जर खरंच धसांना, तू मगाशी ज्याचा उल्लेख केला, आपण मगाशी त्या संदर्भात अनुषंगाने बोललो की जर तुम्हाला खरंच माहिती होतं एवढं सगळं, तर तुम्ही कुठलं तरी वृत्तपत्र आपल्याकडे येईल, कुठले तरी माध्यम प्रतिनिधी आपल्याकडे बाईट नक्कीच. घेण्यासाठी येईल आणि मग त्या बाईटवर आपण सांगू आपल्याला मारण्यासाठी बिश्नोई गँग प्रयत्न करत होती. या सगळ्याची वाट पाहण्याची काय गरज होती? तर तुम्ही माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती का? आणि माध्यमांनाही जाऊन द्या राजारत्न, विधानसभेचं 3 आठवडे अधिवेशन चाललं, 3 तारखेपासून 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत. तर या अधिवेशन कालावधीमध्ये तुम्ही एकदाही सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर याबाबतची माहिती का दिली नाही? असे एक ना अनेक प्रश्न राजारत्न या निमित्तानं सगळे उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. संकेत, आपण बघतोय संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुरेश धसांनी आवाज उठवला, थेटपणे पोलिसांवरतीच आरोप केले, पोलिसांनी कुठेतरी तपासामध्ये दिरंगाई केली. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुरुवातीला तक्रार दाखल करायला केज पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते. त्यावेळेस पोलिसांनी 3.5 तास त्यांची तक्रारच दाखल करून घेतली नाही. जर तक्रार दाखल करून घेतली असती तर कुठेतरी संतोष देशमुखांचा जीव वाचला असता असं वक्तव्य सुरेश धस करतायत, पोलिसांवरती ठपका ठेवतायत. परंतु त्यांना असं सांगतायत की मला जीवे मारण्याचा मला प्रयत्न झाला, जीवे मारण्याचा मला प्रयत्न होतो असा गंभीर आरोप सुरेश धस करतायत. आणि या बाबतीमध्ये ते स्वतःच पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत नाही, तर माध्यमांमध्ये येऊन सांगतायत की अशा पद्धतीने एक प्लॅन रचला जात होता असा आरोप करतायत. यामध्ये काहीतरी तुला काय वाटतंय सगळं? निश्चितच राजारत्न, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता सुरेश धस यांनी खरं ती तक्रार दिली होती नाही दिली होती याबाबतची कुठलीच अधिकृत माहिती जी आहे ती राजारत्न मिळालेली नाही. त्यामुळं जर दिली असेल तर उत्तमच आहे, मात्र दिलं नसेल तर मात्र ती का दिली नाही? ते म्हणतायत मी आता या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. ते आता माध्यमांना मुलाखत दिल्याच्या नंतर ते म्हणतात की मी या प्रकरणामध्ये पुढे मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये तक्रार करणार आहे. निश्चितच राजारत्न, मुळात आपण मगाशी जसं बोलताना देखील अगदी सुरुवातीलाच या सगळ्या अनुषंगाने बोललो होतो की मुख्यमंत्र्यांकडे सुरेश धस जात आहेत का? कारण एका मराठी वृत्तवाहिनीला राजारत्न मुलाखत देताना हे सुरेश धस म्हटले होते की फडणवीसांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बीडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात तर थेट देवेंद्र बाहुबली म्हणूनच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना संबोधित देखील राजारत्न केलं होतं. आणि त्या सगळ्यामुळं आता ते मुख्यमंत्र्यांकडे गेले तर कुठले पुरावे देत आहेत? आणि जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जायचंच होतं तर 3 आठवडे तुम्ही मुंबईमध्येच होतात, अधिवेशन सुरू होतं. अधिवेशन काळामध्ये तर
3 आठवडे तुम्ही मुंबईत होतात. अधिवेशन संपल्यानंतर 2 दिवस भाजपच्या आमदारांचा अभ्यास वर्ग झाला. त्या अभ्यास वर्गाच्या म्हणजे बघ 3 तारखेला 3 तारखेपासून अधिवेशन होतं. 2 तारखेला चहापानाचा कार्यक्रम होता. चहापानाच्या कार्यक्रमाला सुरेश धस मुख्यमंत्र्यांसोबत होते. अधिवेशन काळात सुरेश धस मुख्यमंत्र्यांसोबत होते. भाजपच्या अभ्यास वर्गात तर भाजपचेच 132 आमदार होते. तिथं सुरेश धस आणि मुख्यमंत्री एकत्र होते. मग या सगळ्या निमित्तानं जर तुमच्याकडे तेव्हा डॉक्युमेंट होते, जर तेव्हा तुमच्याकडे पुरावे होते, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे का गेला नाहीत? दमानिया म्हणतायत तसा हा पब्लिसिटीचा स्टंट आहे का? किंवा तुम्हाला कुठेतरी तुमची इमेज बिल्डिंग करायची आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारचे सनसनाटी निर्माण करणारे आरोप करताय का? असे एक ना अनेक प्रश्न राजरत्न इथं उपस्थित होत आहेत. याला उत्तर अर्थातच सुरेश धस हेच स्वतः देऊ शकतात आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सुरेश धसांची नेमकी भूमिका राजरत्न या सगळ्याच्या अनुषंगानं काय असणार आहे? कोणते पुरावे ते मुख्यमंत्र्यांकडे देत आहेत? हे सगळं पाहणं राजरत्न महत्वाचं आहे. निश्चित संकेत, खरंच खोक्याचा नेम धरून सुरेश धसांचा गेम होणार होता का? या बाबतीमध्ये स्वतः सुरेश धसच स्पष्टपणे सांगू शकतील. या बाबतीमध्ये सुरेश धस कायदेशीर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहेत का? आणि त्या बाबतीमध्ये सुरेश धस नेमके काय पुरावे पोलिसांना सादर करतील किंवा मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये काय पुरावे सादर करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. परंतु जर खरंच सुरेश धसांना या प्रकरणामध्ये बिश्नोई गँगशी त्यांचं कनेक्शन जोडून जर त्यांच्या हत्येचा कट रचला जात असेल तर अत्यंत गंभीर आहे. या बाबतीमध्ये पोलिसांनी सुद्धा या बाबतीमध्ये तातडीने पावलं सुद्धा उचलणं गरजेचं आहे जर सुरेश धसांनी तक्रार दिल्याच्या नंतर. कारण आपण बघतोय की योग्य पद्धतीने जर तक्रार दाखल करून घेतली नाही तर काय होतं याचं प्रतिबिंब संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. तपासामध्ये फिर्याद दाखल करून घेण्यामध्ये दिरंगाई झाल्यामुळे कुठेतरी संतोष देशमुखांची हत्या झाली हे अगदी स्पष्टपणे आपण पाहिलेलं आहे. परंतु या प्रकरणामध्ये पोलीस आता तक्रार दाखल करून घेतल्याच्या नंतर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.